नमस्कार. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर मुलं आपली भाज्या खात नाहीत की नाही, मग अशा वेळेला असं काहीतरी मुलांना चटपटीत असं काहीतरी करून दिलं की अगदी नक्की खाणार. तर इथे मी ही आहे ना गवार केली आहे, बघू शकता तुम्ही. अगदी कुरकुरीत अशी ही गवार झाली आहे. जी लांब हिरवी गवार असते की नाही, तीच बनवली. अगदी कुरकुरीत झाले. अशा प्रकारे जर केलं की मुलं अगदी आवडीने खातात आणि मुलांच्या पोटामध्ये भाज्या जातात. किंवा आपल्यालाही असं जेवणाबरोबर काहीतरी कांदा, टमॅटो, लिंबू, काकडी जसं घेता की नाही, तसं ताटाला लावायला अगदी छान अशी ही गवार, कुरकुरीत गवार फ्राय होते. तर त्यासाठी मी ते गवार घेतली, छान निवडून घेतली. आणि हे बघा, बघू शकता, जे मोठे गवार आहे की नाही, त्याला मधून असे मी सुरीने कट केलेले आहे. तुम्ही 2 भाग केले तरी चालतील. मी अख्खेच ठेवलेले, पण मधनं चिरलेले आहे. सगळे असं चिरून घेणार आहे मी. हे बघा, बघू शकता तुम्ही. जाड गवार असते की नाही, ती हिरवीगार, ती घेतली मी. तुम्ही गावरान घेणार असाल तरी चालते. अगदी त्या मात्र छोट्या असतात आणि ह्या थोड्याशा अशा मोठ्या आहेत. या तुम्हाला अशा मोठ्या ठेवायच्या नसल्या तर मध्ये 2 तुकडे करायचे आणि मग उभी कट करून घ्यायचे. कारण मग त्याच्या आतमध्ये आपण जो मसाला घालणार असतो की नाही, तो आतमध्ये जातो छान असा, आणि छान आतूनही कुरकुरीत लागतात आणि चवीलाही खायला मस्त अशी लागते. अशा पद्धतीने ही गवार केली की आपण गवारीची भाजी नेहमीच करतो, पण ही चटपटीत अशी गवार फ्राय केली की नाही मस्त अशी लागते बघा. हे बघा, अशा पद्धतीने मी असे मध्ये चिरून घेतलेले आहे बघा. उभं असं जे भाग आहे की ना, तो त्याचे 2 भाग केलेत. म्हणजे मसाला आजपर्यंत मसाला आपण मीठ, तिखट मीठ घालतो की नाही, हे आतमधपर्यंत मुरतं आणि छान लागते हे चवीला खायला. हे बघा, अशा पद्धतीने हे करून घ्यायचं. मी स्वच्छ धुवून घेतली, मागचं पुढचं देठं काढून घेतली आणि मध्ये असं चिरून घेतलेले. हे बघा, हा असा मधला भाग आहे की नाही, तो असा उघडा करायचा, म्हणजे कसं छान चव लागते आतमध्ये तिखट मीठ गेलं की. अशा पद्धतीने इथे मी 1/2 किलो ही गवार घेतलेली. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करा. तर त्यासाठी थोडीशी हळद, अगदी 1/2 चमचा हळद घातली, कारण आपण हे तळणार आहे तेव्हा हळद थोडीशी कमी घाला. धने जिरे पूड एक अर्धा चमचा घातली. थोडासा, अगदी थोडासा गरम मसाला घातला आणि चाट मसाला थोडा, अगदी थोडासा भुरभुरायचा. हिंग घालायचं 1/2 चमचा आणि शेंगदाण्याचं कूट घातलं आहे मी इथे. तुम्ही ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं किसून घातलं तरी चालेल. मीठ घालायचं चवीनुसार. आणि इथे मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, 1 मोठा चमचा भरून ज्वारीचं पीठ घेतलं आणि बाकीचं बेसन 1 चमचाभर घ्यायचं आहे. ज्वारीचं पीठ यासाठी घेतलं की थोडंसं जास्त कुरकुरीत होतात, त्यासाठी ज्वारीचं पीठ. तुमच्याकडे तांदळाचं असेल, तांदळाचं वापरलं तरी चालेल. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हे गवारीचं आतपर्यंत जाण्यासाठी हे छान असंच मुरवून घ्यायचं. आणि नंतर थोडंसं अगदी हातावर पाण्याचा हपका मारायचा आणि हे ओलसर करून घ्यायचं. कारण कोरडं असतं की नाही, मग आपल्या ते आतमधपर्यंत जात नाही किंवा गवारला पूर्ण लागलं पाहिजे त्यासाठी. नाही बघा, सगळीकडून छान कोट झालं आहे. आता याला मुरवत ठेवायची अजिबात गरज नाही, पटकन आपण तळायला घ्यायचे. तेल छान कडकडीत गरम झालं. तेल मात्र अगदी पहिल्यांदा सुरुवातीला अगदी कडकडीत गरम करा, मध्यम गॅस करा आणि मग तळून घ्या. गॅस अगदीच मंद ठेवला तर मग हे गवाऱ्याच्या बाजूने जे बेसनाचं बॅटर लागले की नाही, ते निघून जातं. किंवा मग जास्त अगदीच फुल मोठा केला तर पटकन करपेल, आतपर्यंत ते भाजणार नाही. तेव्हा मध्यम गॅसवर छान परतून घ्यायचं, म्हणजे फ्राय करून घ्यायचे. तुम्ही शॅलो फ्राय करू शकता अगदी पॅनमध्ये, पण मी हे डीप फ्राय केलं आहे. माझ्या नातीसाठी डब्याला द्यायचं आहे आणि डब्याला थोडंसं जास्त वेळ कुरकुरीत राहावं, त्यासाठी मी तळून घेते. तुम्ही पटकन जेवायच्या वेळेला करणार असाल की नाही, तर डीप फ्राय करण्यापेक्षा शॅलो फ्राय, म्हणजे अगदी थोडंसं पॅनवर तेल घालायचं आणि हे छान परतून घ्यायचं. असंही करू शकता. थोडा वेळ वाट बघायची, बुडबुडे कमी झाले की मगच त्याला हलवायचं नाही अजिबात लगेच, कारण मग बेसन असतं ते पटकन निघून येतं. 1-2 ते 3 मिनिट झालेत. आता आपण करू शकतो. हे बघा, पटकन हे सगळं निघून येतं. हे बघा, छान दिसतं की नाही, दिसायलाही जेवढं भारी दिसतं की नाही, खायला इतकं भारी लागतं हे ना,
खूप कुरकुरीत असं जेवणाच्या वरण भात आणि लोणचं अशा प्रकारे हे गवार जर केले की नाही तुम्ही, मस्त अशी लागते ही गवार. करून बघा तुम्ही एकदा. हे बघा अशा पद्धतीने हे सगळी मी तळून घेतली. 1-2 बॅचमध्ये हे तळून झाली. हे बघा, बघू शकता तुम्ही मस्त असे. आणि आपण जे बेसन लावलं आहे की नाही अजिबात निघालं नाही, बघू शकता तुम्ही. अगदी छान त्याला कोट होतं. मगाशी सांगितलं तसं गॅस एकदम मोठा ठेवायचा नाही किंवा एकदम मंद ठेवायचा नाही, मध्यम गॅसवर छान असं हे कुरकुरीत होतात. हे बघा मस्त असे लागतात आणि खायला इतकं भारी लागतात ना. हे बघा, वरण भात आणि ही गवारीची गवार फ्राय मस्त लागतं. रात्रीच्या जेवणाला म्हणा किंवा दुपारच्या जेवणाला डब्याला देऊ शकता तुम्ही. अशा पद्धतीने केलेली गवार जी आहे खायला एकदम भारी लागते. आता याच्याच बरोबर आहे ना, सकाळी मी इडल्या केल्या होत्या, 4 इडल्या राहिल्या होत्या, तर इडल्याला छान फोडणी घालून घेते मी. तर त्यासाठी काय केलं आहे, बटर घेतलं आहे मुलांना डब्याला द्यायला, असं चटपटीत असं केलं आहे मी. सकाळी इडल्या केलेल्या राहिल्या होत्या, तर आता डब्यासाठी हे इडल्या मी मुलाच्या डब्यासाठी करते, नातीच्या. तर बटरमध्ये थोडंसं मोहरी घातली, जिरे घातले, कढीपत्ता. मी असंच फ्राय करणार आहे, अगदी आधी तळून वगैरे अजिबात घेणार नाही आहे. हे सकाळी केलेल्या इडल्या आहेत, त्यामुळं फक्त त्याला फोडणी देणार आहे. कारण ती दुपारी नंतर 3च्या नंतर खाणार आहे, तर थोडंसं चटपटीत असलं की कसं खाता येतं मुलांना. त्यासाठी अगदी थोडीशी हळद घातली, थोडीशी लाल तिखट घातलं, छान हे मिक्स करून घेतलं. हे बघ, एवढंच करायचं अजिबात काय जास्त करायची गरज नाही. याच्यामुळे काय होतं, मुलं खातात. तुम्ही नुसतीच इडली दिली ना तर खाणार नाहीत. हे बघा, असे एका इडलीचे 4 भाग केलेत मी, 4 तुकडे. आणि आता याच्यामध्ये टाकून छान परतून घ्यायचं. 1-2-3 मिनिट छान परतून घ्यायचं, म्हणजे हे अगदी दिवसभरसुद्धा असंच राहतं आणि खायला पण खूप छान लागतं, चवीला मस्त लागतं. लहान मुलांना टिफिनसाठी देण्यासाठी आहे ना, खूप आहे. याला जास्त आपण डीप फ्राय वगैरे मी अजिबात केलेलं नाही, अगदी तसंच थोडंसं परतून घेतलं आहे. हे बघा, झालं की नाही मस्त. म्हणजे कोरडी इडली खाण्यापेक्षा अशा पद्धतीने केली की मुलांना तोटरही बसत नाहीत खाताना, छान लागतं, हे चवीला लागतं. त्यामुळं पटकन मुलं हे खाऊन घेतात आणि जास्त तेलकट नाही. जर याला डीप फ्राय करणार असाल तुम्ही तर हरकत नाही, डीप फ्राय करू शकता. थोडंसं कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी घालून बॅटर तयार करायचं आणि त्यामध्ये हे जे इडलीचे तुकडे आहेत की नाही आधी फ्राय करून घ्यायचे आणि पुन्हा फोडणी द्यायची. पण मी अजिबात हे असंच केलेलं आहे, फोडणी वगैरे म्हणजे बॅटर करून फ्राय केलेलं नाही किंवा तळून घेतलेलं नाही. हे बघा, बघू शकता इडली फ्राय आणि छान अशी गवार. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की